अध्यात्म जोपर्यंत तुम्ही जोडत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुखी होत नाही. तुमचा असा भ्रम आहे की आम्ही सुखी आहोत, चुकीचा आहे. लोकांचा भ्रम आहे. आणि 99% लोक कशात आहेत? भ्रमात. माझे 5-6 कारखाने आहेत, 5-25 BEd कॉलेज आहेत, 5-25 DEd कॉलेज आहेत. मी गेल्यावर एवढा कारभार कोण करेल? तू जावा ही लोकांची इच्छा आहे. तू गेल्याने कवडीचा फरक पडत नाही. लोक डिजिटल लावणार, श्रद्धांजली वाहणार, दुसऱ्याच्या चपला घालणार. लोकांना काय घेणार नाही. आणि आज सगळ्या लोकांना झालेला भ्रम आहे. आणि 99% जनता कशात आहे? भ्रमात. माझ्या पतसंस्था मी गेल्यावर कोण चालेल? तू जा. आणि तुम्ही गेल्यानं काही फरक पडत नाही महाराज. आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, आज मरणार नाही, मेलो समजा. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले समजा, मला फायदा काय? काय फायदा? मी तर जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला, मग मला लोक मानतात. हा मला झालेला भ्रम आहे. आणि 99% जनता कशात आहे? सगळ्या सर्व्हिसवाल्यांना सांगून ठेवतो, फक्त रिटायर झाल्यावर 5व्या दिवशी ऑफिसात जाऊन या. फक्त रिटायरमेंट झालं की 5व्या दिवशी ऑफिसात जायचं. शिपाई सुद्धा रामराम घालीत नाही. जो शिपाई तुम्हाला झोपण्याच्या वेळेस पार्सल आणून देतो तो तुमची गाठ सुद्धा घेत नाही. काय लोकांना घेणार नाही. सत्ता आहे ना, पुढे एक पोलीस गाडी आहे, मध्ये एक अधिकारी आहे, मागे एक गाडी आहे, वाय 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 5-50 कार्यकर्ते या 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 या. रिटायर झालं, एकटा लिंबाखाली बस, कोणाला गरज नाही. आणि आपण कुणीतरी आहोत हा सगळ्या माणसांना झालेला भ्रमे. त्याला 3ऱ्या अध्यायात ओवी आहे, गुरुवाक्य मनत होतले. गुरुवाक्य वापरलं तर होईल, नाही तर होणार नाही. संत संमेलनाची गरज काय? पहिलं कौतुकाच्या आयोजकांचं करावं का जी काळाची गरज आहे. आणि हा सगळा एज्युकेटेड लोकांचा कार्यक्रम आहे. आणि धर्म एक वाक्य सांगा. सध्या पाणी बिन नको देऊ, म्हणजे आरडाय मी पाणी प्याल तुम्ही. मी असं दे बंगल्यावाल्याला घरकुल, बंगल्यावाल्याला घरकुलन, घरकुलाला गेला ऊस तोडायला. काय करायचं? नाही नाही नाही. चला थोडं माग. एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर हसेलच नाही लोक 2 वर्ष. धक्का लावायचा नाही, बोलायचं नाही, खोकायचं तर अजिबात नाही. खोकला दाबून मेले पण खोकले नाहीत. आणि हसत हसत जगा. काय गॅरंटी हो? काय गॅरंटी आहे? कशाचीच गॅरंटी नाही. आज आपण तुम्ही मी बसलोय, एवढे हसतोय, एवढं खरं आहे. उद्या सकाळी काय होईल त्याची गॅरंटी नाही. मग म्हणून एक वाक्य सांगा, टेन्शन फ्री जगणे, रिलॅक्स. आता तुम्ही 2-3 दिवस फ्रेश होणार. 10 मिनिटात तुमचा मेंदू वाश आला. थोडं मागे नेतो, परत पुढे आणतो. पहिलं कौतुक करावं हे संमेलनाचं. गोसाई साहेब सगळे त्यांचे परिवार, याची गरज काय? त्याचं उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे. विज्ञानाला अध्यात्म द्यावाच लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला अज्ञानाबरोबर विद्या देत नाही तोपर्यंत तो मुलगा यशस्वी होऊ शकत नाही. महिला मंडळ, तुम्ही मुलाला न्यूटनचे नियम शिकवा, गॅलिलिओचे नियम शिकवा, पास्कलचे नियम शिकवा, आर्किमिडीचं तत्व शिका. त्याला तुम्ही शिकवा. वर्ग सामायिक समीकरण शिकवा, एक सामायिक समीकरण शिकवा, पण याला आई म्हणतात हेही शिकवा. आणि ते तुम्हाला शिकवावं लागेल. इथून पुढे जर आध्यात्मिक शिक्षण नसेल तर माणसं फेल. मग याचा परिणाम आहे का? 16 वर्षाचा मुलगा बलात्कार करतो, 17चा मुलगा खून करतो, 18चा मुलगा दरोडा टाकतो. याला एकच कारण, हरिपाठातलं उत्तर आहे, नामाशी विनमुखन तो नर पापिया. हे बाई एवढे उभेत ना, हे टाळकरी, हे महाराज नाही हो द्या, काय फरक पडत नाही. हे गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या,
रामायणकार नाही हो द्या, पण स्वर नक्की होणार नाही. हे नक्की स्वर होणार नाहीत आणि आदर्श वारकरी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग दहशतवाद, भ्रष्टाचार, हे भ्रष्टाचार वगैरे हे गोष्टी भाषणानं कधी कमी होणार नाही. नाही नाही, भ्रष्टाचार घालवायला एकच औषध आहे, नीती. जिथं नीती आहे तिथं भ्रष्टाचार नाही. उत्तर आहे का? जिथं नीती आहे तिथं अध्यात्म आहे, आणि जिथं अध्यात्म आहे तिथं दहशतवाद नाही, आणि जिथं दहशतवाद आहे अध्यात्मच नाही. अध्यात्म नाही. आणि तुमच्या माझ्या घरात द्वारात अध्यात्मच नाही. याच्यासाठी आज तोंड भरून कौतुक करावं का ह्या संमेलनाची नुसती कोल्हापूरला गरज नाही, प्रत्येक गावाला गरज आहे. आणि संत साहित्य संमेलन, मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, वेळ मिळेल तशी पण प्रत्येक गावात व्हावं, कारण ती काळाची गरज आहे. ती गरज आहे. आणि ती काय तर बर्बाद झालेला समाज फक्त संत साहित्याने सुखी होऊ शकतो. कारण आता वाचन कमी झालं. वाचन, पेपर वाचायचं बंद झालं. पेपर काय कोणी वाचित नाही. पेपर अजून 2-3 वर्षाला बंद होणार. कोणी इकतही घेत नाही. वाचायला लोकांना वेळ नाही. 5-6 हजाराचं खोकं आहे चालू आहे. त्याच्यामुळे लोकांना इकडं काही वेळ नाही. आणि इकडं काही वेळ नसल्यामुळं आपल्या लोकांना, मग तुम्ही साधं गोष्ट देणार तेव्हा, उभा महाराष्ट्र मास्क वापरतो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरतो. कोल्हापूर हे सगळ्यात मोठं शहर आहे. मला बसलेल्या लोकांनी फक्त एक भिकारी पॉझिटिव्ह निघालेला दाखवा. निवांत 2 मिनिटं वेळ घ्या आणि मला त्या भिकाऱ्याचं नाव सांगा का हा पॉझिटिव्ह निघाला. आंघोळीची त्याची गाठ नाही, साबण तर त्याच्या खानदानीत त्याला माहित नाही, आणि ताजं खाणं तर त्याला कधी मिळालं. मग भिकारी पॉझिटिव्ह का नाही? त्याचं उत्तर आहे का, त्याच्याकडे ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. ह्युमिनिटी जास्त आहे आणि थिंकिंग कमी आहे. आपल्याकडं थिंकिंग हाय, थिंकिंग हाय, हाय थिंकिंग हाय, हाय थिंकिंग. आणि हाय थिंकिंगमुळं ब्रेनची कॅपॅसिटी कमी झाली आणि मग लोकांनी त्याला नाव दिलं अटॅक. बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? आम्ही विचारत नाही केला. डॉक्टरने सरळ सांगून टाकायचं त्यांना अटॅक आला. आपणही बावळटाने म्हणायचं त्यांना. पण अटॅक म्हणजे काय? जरा एज्युकेटेड लोक आहे, तुम्ही मला उत्तर द्या. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? मी तुम्हाला एका मिनिटात आणून सुद्धा दाखवतो. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पहा आता बसल्या बसल्या, खुर्चीवर बसल्या बसल्या लिहून ठेवा. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. त्याला सुद्धा भीती वाटली स्पीकरला. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. कळतंय बघा. तू शांत बस रे, एका जागेवर जा, तिकडे बस, नाही तर गपचीप बसीत काय. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? It is attack is not a disease. It is a psychological tension. आणि अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेले सगळे माणसं तणावात आहेत. तणाव. आता एवढे स्टेजवर खाली बसलेले ना, तणाव. बायको मिळाना, तणाव. मिळाली ती राहीनं, तणाव. राहिली तिला पोरग होईना, तणाव. झालं ते सरळ येईना, तणाव. काहींना इस्टेट मोकार, पोरग नाही. काहींना इतकी पोरं, झोपाया जागा नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, गडी झोपला पण गोळ्या झोपल्या पण गडी झोपाना. ही सगळी माणसं तणाव आहेत. काहींना पैसा मोजता येईल, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काही माणसं चालू चालू मेली, काही औषध पिऊन मेली नाहीत. नळी घालून आणली, ओके.
आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय.